तर रात्री ठीक जवळपास 2:30 काहीतरी 3 वाजता काहीतरी 2:30 वाजता काहीतरी रूमवर आलो विवेकच्या. तर विवेकच्या रूम येऊन थोडं झोपलो सरसं आणि आता जवळपास 4 वाजले सकाळचे. 4 वाजता उठलो आणि आंघोळ म्हणजे हातपाय वगैरे धुतले आणि मग थोडंसं निघालो. तर ही ट्रिप म्हणजे अशी ट्रिप वगैरे नाही, थोडंसं रिलॅक्स म्हणजे थोडंसं वेगळंच म्हणजे फील होलेलं की काय की तू जरी रूम होतो अभ्यास वगैरे करू टाकलो. त्यामुळं अभ्यास म्हणजे काय लिहायचं थोडं असाइनमेंट वगैरे ते वगैरे ते थोडंसं कॉलेजमध्ये सांगितलं ते बघायचं. तर असं होती गोष्ट करमत नव्हतं थोडंसं आणि प्रेसिंग सर्व गोष्ट असं होतं. तर त्यासाठी हो बाहेर जाऊन तर ठीक आहे बघू पण कशा प्रकारे काय नाही काय नाही जाऊ सगळं त्यांना विचारून त्यांना घेऊन निघू पण ठीक आहे भेटूया. शकतो सकाळची फिलिंग अशी आहे म्हणजे एकदम अशी चंद्र आपल्या डोक्यावर आहे सध्या, डोक्यावर म्हणजे समोरासमोर एकदम. आणि हे रस्ता ही ऑक्झी छान छान आहे सगळं बरं आहे. जरा गाडी चालू बघू शकता मी तर दिसत आपलं. अरे यार आपल्या शेला राहिला यार रूमलाच यार मोठं काम केलं एक बेकार का म्हणून. ठीक आहे बघू जाईल टोटल. कमॉन तन्वेश कमॉन कमॉन कमॉन. तर बघू शकता मित्रांनो आपली टोपी पडलेली खाली. आपला मित्र वापस घ्यायला आपल्यासाठी. तर आपली गाडी आपली त्या ठिकाणी आहे. गाडी इतक्या लांब टोपी पडली बघू शकता मित्रांनो आपली. तर आजच्या प्रकारे आपण आलो सध्या एरोडा पासून आपण राईट कल घेतला सॉरी लेफ्ट कल घेतला आणि तिथून संगमवाडी पार्किंग स्लॉट साईडला आपण निघालो. तर ठीक आहे तिथून तुम्ही सहज स्पॉट टाकायचा आपल्या सिंहगड. आपल्याला जायचं नाही सिंहगडला पण सिंहगड स्पॉट टाका तुम्ही आणि तिथून समोर आपल्याला जायचं आहे. तर ठीक आहे कारण की राजगडचा तुम्ही टाकसा तर तुम्हाला मॅप भेटणार नाही. तर त्यामुळे तुम्ही राजगड टाकू नका. तर ठीक आहे आता अशा प्रकारे आपल्या मित्रांनी गाडी सीट एक्सचेंज केली. ते गाडी चालवणार आहे आणि आपण मागं बसणार आहोत कारण की सध्या माझी झोप झाली नाही. 2 तास एकच तास झोपलो मी त्यामुळं मी मागं बसतो. तर ठीक आहे जाऊ आपण अशा प्रकारे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची की म्हणजे तुम्ही अशी एक फील घेऊन पाहायचा की आता समजा गाडीवर असला तुम्ही कारण दोन्ही साईडला हेडफोन घाला फुल आवाज केला एकदम आणि म्हणजे असं नॉर्मली असं म्हणजे असं गाडीवर असतं नाही तर नाही मला गाडी कारण की असं ॲक्सिडेंट वगैरे व्हायचे चान्स जास्त असतात गाडी हेडफोन वापरून असते. पण मी एकदा थोडंसं तुम्हाला सजेस्ट करतो की एखाद्या दिवस असं बघा दोन्ही कानात हेडफोन घाला किंवा मागं बसा गाडीवर आणि गाणे लावा दरखास्त गाणं लावा आणि गाणं ऐका. तर रात्रीच्या टायमाला तुम्ही गाडीला खालून रात्रीच्या टायमाला गाणं लावा तुम्ही आणि निघा. तर असं काय फिलिंग येते यार ती म्हणजे एक्सप्रेस करता येत ना शब्दामध्ये ती अशी फिलिंग येते. बघू एकदा तुम्ही ट्राय करून घ्या गाडीवर बघा. अशा प्रकारे आपण सिंहगडला म्हणजे वर जाते आणि आपण राईट साईडला तोरणा आणि राजगड साईडला जाते. तर राजगडला तुम्हाला हे भेटणार नाही मॅपवर डायरेक्ट तोरणा टाकून तुम्ही म्हणजे तिथून तोरणा भेटते पास. आपण नंतर बोलू त्या विषयावर पण आधी आपण सांगतो तर सिंहगडपासून निघलो तो राईट साईडला तर जवळपास 3.5-4 किलोमीटर काहीतरी मार्गावर आलो समजा. तिथून आपल्याला हे पकडायचं एक पेट्रोल पंपचा एक नक्षा दिसते तुम्हाला एक असा. तिथून आपल्याला लेफ्ट साईड वळायचं. लेफ्ट साईड म्हणजे थोडंसं घनदाट जंगल आहे. ते घनदाट जंगलात आपण जायचं कारण की दुसरा पर्याय नाही आपल्याला जायसाठी त्याच जायचं आपल्याला. जाऊ ठीक आहे जाऊ. थोडं घनदाट जंगल आहे त्यामुळे थोडं भीती वाटते असं.
असा हा घाट उतरत सध्या आपण. छान व्ह्यू आहे. फक्त अनुभव काय म्हणजे असं आहे. काय म्हणत होतो मी की हा क्षण मी म्हणजे असं एका शब्दामध्ये असं म्हणजे एक्सप्रेस करू शकत नाही बाबा कसं वाटायला मला. म्हणजे असा आजूबाजूचा पक्ष्याचा आवाज म्हणजे एकदम शांतता म्हणजे बस बोलू शकत नाही मी. तर असा हा क्षण मला लाभला ते आपल्या मित्र म्हणजे विवेक भाऊ त्यांच्यामुळे आपण येऊ शकलो. त्यांची स्वतःची गाडी दिली आपल्याला तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपले तन्वेश भाऊ सुद्धा आले त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद. तर ठीक आहे बघू आणखी समोर काय विशेष. राईट साईड आहेत तर या साईडला तोरणा सॉरी राजगड आणि या साईडला तोरणा. आपल्याला जायचं तोरणा साईडला. तर आता इथून 10 किलोमीटर आहे तोरणा आणि तिकडून मागे आहे 10 किलोमीटर. तर मी काय म्हणत होतो की आपल्याला वरती गडावर जायचं नाही कारण की म्हणजे उशीर लागते गडावर चढायला. त्यामुळं आपल्याला लवकर गाडी वापस घ्यायची याला विवेकला. त्यामुळं थोडंसं आपण गड चढणार नाही फक्त नेचरचं म्हणजे थोडंसं असं म्हणजे नेचरमध्ये मिसळायचं आपल्याला बघायचं कसं आहे काय नाही सध्या. आणि बघू आता कसं आहे काय नाही आपलं. तर ठीक आहे जाऊ आपण तोरणाच्या बेसला आणि बघू थोडंसं अनुभव सनराईज वगैरे म्हणजे आणि एक्सप्रेस करू शब्दामध्ये करता येत नाही पण बोलू. ठीक आहे ठीक आहे चालतं. तर फायनली आपण तोरणाच्या बेसला पोहोचलो सध्या. तर मग मागे बघू शकता पार्किंगचं हे आहे ते पार्किंग लावू शकता. आणि मागं गाडी हे म्हणजे पायंजर आहेत ते पार्किंगचे काही ते पैसे आहेत वाटते ते सध्या बंद आहे म्हणून काही दिवसांनी शनिवार रविवार असं वाटतं पार्किंग पैसे. तर आता सध्यात काय नाही बघू काय नाही येताना पैसे म्हणले तर काय ते 2,50,000 रुपये. आणि तर ठीक आहे आपण सुरुवात केली गड चढायसाठी. आपण इच्छा नव्हती का चढायची म्हणजे हे करायची म्हणजे इच्छा म्हणजे प्लॅन नाही बनवला होता की आपण गड चढायचा. तर ठीक आहे बघू आता 1-1.5 तास लागेल चढायसाठी. आणि सनराईज होताना हां ते बघा सूर्य म्हणजे येत आहे सध्या मला दिसायला ते बघू शकता ती बघा. तर त्या ठीक अर्ध्या पॅचवर जाऊन पाहू. ठीक आहे वरती जाऊन आपण बघू. हा गाडीवरून उतरलं पाय दुखा तुला. ठीक आहे आपल्या सध्या पायात चपल्या आहेत सध्या त्यामुळं काय तर प्लॅन बनवलं होतं चढायचं पण चढलं नाही कारण की सनराईज झालं आपला चांगला म्हणजे ठीक आहे. म्हणजे असं सांगता येणार नाही की आता चांगला आहे वाईट आहे पण बरा होता. म्हणजे तोरणाच्या पायथ्याला महाराजांचं जे किल्ला पहिला किल्ला तोरणा तर त्यांच्या पायथ्याला आपण सनराईज बघितलं. छान होतं हे सुद्धा क्षण छान होतं कारण कोणते क्षण असं खराब नसतं सर्व क्षण छान असतं. तर आपला मित्र बोलून देतो तन्वेश. तर लास्ट टाईम आपल्या रामधाराचं याच्यात ब्लॉगमध्ये होतं. तर ठीक आहे आपण जाऊ सुद्धा पानशेतला. तर त्या ठिकाणी मी बघू पण तिथं प्रोत्साहन ठीक आहे आता जाऊ सध्या पानशेतवर. तर रस्त्यात आपण बसलो होतो. 2-3 पडले आंबे पडली. आम्ही रस्ता आम्हाला झाड भेटलं आंब्याचं. तर आंबे बघू शकता एकदम पिकलेले आंबे आता बघू शकता पिवळे आंबेच आंबे आता बसा टाकून बोंबले नको ऐकत आहे ती बाई होती वरी ऐकत आहे बसा इथं नाही ऐकत आहे. तर आता आंबे भेटले तर आपल्याला निघू आपण हे इथं नाही ऐकत त्याने नको तर अशा वगैरे 4-5 आंबे भेटले आपल्याला हो.
तर बघितलं का तुम्ही सकाळी सकाळी कोण आंबा खाल्ला, तर मी आंबा खाल्ला सकाळी सकाळी एकदमच, म्हणजे सकाळची 6:30 वाजली आणि मी आंबा खाल्लो. आधी गोड खाल्ला आणि आता ह्यात आंबट आंबट खाल्लो. खाल्ला तो मॅटर करतो. तुम्ही खाल्ला का? आंबट आंबट. तर अशा स्पॉटला चालू असतं आम्ही. तिथून वरून मस्त गॅस पाणी यायलं याच्यात आपल्या डॅममधून आणि खाली असं म्हणजे अरे तुम्ही पहा मी बोलत नाही काही. बघा बघा. तर तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. त्याचं एक हे आहे स्पॉट आहे. तर ते स्पॉट बराबर तोरणा किल्ल्याच्या म्हणजे जे पायथ्यावर आपण उठतो जातो पायथ्यावर थोडं खाली वरतून दिसेल मला त्या स्पॉटहून. या ठिकाणी डॅम दिसते का त्याच मला दिसते. तर हे डॅमचं पाणी आहे. तर डॅमचं पाणी या ठिकाणी येत आहे आणि असं वाहत आहे. हे कॅनल आहे कॅनल. तर हे कॅनल बघू शकता आणि या ठिकाणी बघू शकता हे जे डॅमचं पाणी आहे पाणी त्या ठिकाणी होणार आहे. जास्त जागा स्पॉट आणि या ठिकाणी बघू शकता चांगल्या मोठ्या याच्यामध्ये येणार आहे पाणी. आणि जसं उन्हाळ्यामुळं फार असं डॅमचं पाणी सुद्धा उतरलं आहे, खूप कमी झालं. छान आहे पाणी म्हणजे सध्याचं परिस्थितीमध्ये. आता उन्हाळ्यात समजा नेमका सुरू आता मी बाकी दाखवू, त्यामुळं बघू आता कसं आहे. कारण की डॅम खूप बऱ्यापैकी आटला आहे. ठीक आहे, आवाज येतच आहे माझा तुम्हाला पाण्यामुळं. बघू आपण नेक्स्टमध्ये थोडंसं तिथून थोडंसं शांत बसू आणि निघू का. ठीक आहे, असं वगैरे आपलं हे स्पॉट बघितलं आपण. समोर निघू चलो आणि ते समोरचं स्पॉट बघू. तर त्या धबधब्या म्हणजे याच्यासमोरच आपल्या बंधाऱ्याच्या समोरच एक असं फुलाची शेती आहे आपल्या झेंडूच्या फुलाची बघू शकता. नॉर्मली आपल्या सगळे मराठवाड्यात सुद्धा आहे. एवढं काही म्हणजे मोठी विशेष नाही काही गोष्ट, पण छान वाटतं. छान म्हणजे हिरवं हिरवं काढायचं शेतात उतरत आहे. थोडं आपल्याला स्वस्त सुंदर आणि टिकाऊ अशा पायऱ्या आपल्या दिसून शकतात. काय भारी पायऱ्या म्हणजे शेतकऱ्याकडे चिकटायला असू शकते बस. ठीक आहे, बघू शकता. असं झालं आपलं याने बघणं आहे. छान वाटलं मला येऊ देऊन पण. आणि शेतीसुद्धा बघितली आपण झेंडूची. निघू आपण समोर दुसरं काय बघू. आपली विवेकची बरी वाट पाहिजे आपण. तर तोरणाहून आपण खाली उतरल्यानंतर आपल्याला एक रस्ता दिसते, म्हणजे आपल्या डावीकडे वळलो तर ते रस्ता पानशेत साईडला येते. पानशेत साईडला आपण आलो. बघू शकता हे फार्म स्टे वगैरे. तर आपल्या पावसाळ्यात जास्त उतरतं कारण की डॅम आहे तर ते इथपर्यंत भरते आणि ते फार्म स्टे याचं तुम्ही राहू शकता. म्हणजे चांगला व्ह्यू येते या ठिकाणी पावसाळ्यात. तर तुम्ही अनुभवू शकता, ते येऊ शकता पावसाळ्यात. एकदम अशी गावातली फिलिंग द्यायली. गाव एकदम एक कोट द्यायचं आपल्याला. खाली खालून सरळ खाली हो चल. कन्फर्म ना? कन्फर्म लॉक किया जाए. चालना तर आपलं मंजिल चालू होगी ना अपनी अभी तिकडं. एक मिनिट.
बस. मोर होता, लांडोर होता की मोर होता माहीत नाही, पण होता. आय थिंक लांडोरच आहे. तर डिफरन्स कळत नाही थोडंफार, कारण ओळखू येत नाही. ते लांडोरच आहे बहुतेक, कारण की मोराला मागून पंख जास्त असतात. पानशेट जायच्या रोडवर सुद्धा बसलोत आणि आपला मित्र बघा असं आंबे झाडं लागलेत तोडायला. तोड द्यायला ना आपण थोडं मस्त झोपू आता रोडवर. तर अशा प्रकारे छान वाटते रोडवर झोपून. बरं आहे, मला झोप यायली नाही असं म्हणजे, पण बरं पक्ष्याचा आवाज यायला, चिव 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 चिव, एकूण सूर्य चमकायला बरं वाटेल, छान. तर सांगायचं झालं की चारी बाजूने आपल्या ना असे सह्याद्री चारी बाजूने, आणि आपण मधात आहोत. म्हणजे सगळीकडून पहाड म्हणजे हे आता डोंगर म्हणजे डोंगर आहेत, आणि आपण म्हणजे आत मस्त वाटतं, छान फिलिंग, शांत आवाज, फक्त पक्ष्याचा आवाज यायला, क्यू क्यू. तर पानशेत या ठिकाणी आलो आपण. तर हे म्हणजे असं चुकलेलं आहे, पण ॲक्च्युअल पानशेत म्हणजे मेन पॉईंट तिकडे आहे, पाणी जास्त कोण तिकडे आहे. तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त राहते पाणी. आता उन्हाळ्यात म्हणजे पीक नाही उन्हाळ्यात तसं सध्या, पीक पुढच्या महिन्यात आहे, एकदम पीकमध्ये जाते उन्हाळा, तर ते पुढचा महिना सध्या आहे एप्रिलचा एंडिंग. म्हणजे आता उद्या मे सुरू आहे ना, जस्ट आज 29 तारीख आहे, सॉरी 30 तारीख, उद्या 1 तारीख. बघू शकतो आपण, एक काम करू, त्या ठिकाणी जाऊन बघू पलीकडल्या साईडला, तिकडून त्या साईडला बघू. लास्ट टाइम आम्ही इथून आलतो, तर त्या ठिकाणून आम्ही काढलो होतो, फोटो काढला होता. ते फोटो अशा प्रकारे बघू शकता, तुम्हाला दिसत असेल, 1 मिनिट. तर असा फोटो होता ते, आणि पाणी वाजत एवढं होतं. पण आता बघू शकता किती आतमध्ये गेलं पाणी बघा. उन्हाळ्याचा म्हणजे पीकचा महिना आहे सध्या, 1 तारीख आता, उद्यापासून सुरू राहिला, तर आणखी सुद्धा कमी होऊ शकतं. आता मेमध्ये पुन्हा पाणी येईल आणखी. तर बघू आपण जमणं त्या साईडला जाऊन बघू. ठीक. तर अशा प्रकारे आपण फिरंगी चीज खावलो. किती दिवसानंतर भेटली आपण फिरंगी चीज. अशी ती अतिशय छान आहे, मस्त आहे. खाऊ आपण. तर अशा प्रकारे आपण आता मागून आलो, म्हणजे आता हे मेन रोडला आलो. त्या साईडला जाते पानशेत धरण, आणि उजव्या साईडला जाते पुण्या साईड, 41-42 किलोमीटर जवळपास पुणे. तर आपण उजव्या साईडला पुण्या साईडला जाणार. तर ठीक आहे, तेवढंच थोडंसं दुकानं म्हणजे हे भेटलं, आपण नाश्ता पाणी वगैरे सगळं करू आणि निघू वापस. ठीक आहे, भेटू दुकानावर. तर अशा प्रकारे आपण 2 वडापाव खाल्ले, आणि समोर निघालो. तर आपल्याला भजी पाहिजे, ती भजी मिळालीच नाहीत. समोर बघू, भजी भेटली तर भजी खाऊ समोर, निघू आपल्याला पुण्या साईडला. ठीक आहे, पुण्या रोडलाच असते आपण, पण भजी बघू आता कुठं भेटली तर खाऊन नंतर निघू. सो ट्रिपच्या समाप्तीवर आपण खडकवासला डॅमवर पोचलो. या ठिकाणी आपण भजी खाणार आहोत. मागे भजी तयार होत आहेत. व्ह्यू बघत मस्त लगेच खडकवासला डॅमचा आपण भजी खाऊत. 70 प्लेट आहे, त्यामुळे एकच भजी प्लेट गेलो आपण. थोडंसं जास्तच महाग आहे, त्यामुळं एकच प्लेट घेतो. ठीक आहे, भजी खावता आणि एन्जॉय करतो. बस तर अशा प्रकारे आपण भजी खाल्ले, भेळ खाल्ली, आणि पाणीसुद्धा पिलं. पाणी आपण बोरचं पिलं, कारण की